गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यात तेंदू संकलन केला जातो। तेंदू संकलनामार्फत 100 कोटी रुपयाची उलाढाल माओवादी संघटना करीत होती। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त वन विभागाचे जंगल जे आहे ते आहे 70% जंगल आहे। या जंगलाचा फायदा आदिवासी नागरिकांना होतो आणि आदिवासी नागरिक तेंदू संकलन करून कंत्राटदाराला विक्री करीत असतात। परंतु कंत्राटदार हा माल विडी तयार करण्यासाठी दुसऱ्या राज्यात विकत असतो। हे व्यवसाय करीत असताना कंत्राटदाराकडून माओवादी संघटन जे आहे मोठ्या प्रमाणात खंडणीच्या रूपात पैसे वसूल करायचे आणि दुर्गम भाग नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे कंत्राटदाराला हे पैसे देणे अनिवार्य असायचे आणि यात 100 कोटी रुपयाची उलाढाल गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 540 जे तेंदू संकलनाचे घाट आहेत त्यावर माओवादी वसूल करीत होते आणि 100 कोटी रुपये वसूल करून माओवादी आपला उदरनिर्वाह करीत होते आणि माओवादी चळवळीसाठी हा खंडणीचा पैसा जे आहे ते उपयोग करण्यात येत होता। आणि तेंदू संकलन हे आदिवासींचा मोठा व्यवसाय आहे आणि सध्या यावर्षी आता व्यवसाय सुरू होणार आहे। काही भागात सुरू झालेला आहे। त्यात आदिवासी कशा प्रकारे तेंदू संकलन करताना आलेला आहे आणि सध्या माओवाद जे आहे हद्दपार झाल्यामुळे ही खंडणी 100 कोटीची उलाढाल जी आहे ते थांबलेली आहे आणि याचा यश गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना आणि सीआरपीएफ जवानांना आणि छत्तीसगड राज्यात जे चालले ऑपरेशन त्यांना जातो आणि सध्या माओवाद जे आहे ते पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।